नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष. तर आत्ताचा जो व्हिडिओ तो लाईव्ह करण्याचं कारण असं आहे की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण ही पाणपोई चालू केली आहे आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद भेटतोय. म्हणजे आपण जी थंड पाण्याने तृष्णा भागवतोय तहानलेल्या नागरिकाची, तर त्या कार्यक्रमात आपण सफल झालोय. त्याचप्रमाणे आपलं जे काम आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं हे उत्तमरित्या चालतंय आणि याचीच प्रतीती की आज सरफराज शेख हे पिंपळगावचे रहिवासी आहे. तर आपलं कार्य आणि आपण ज्या समस्या सोडवतो त्याला प्रेरित होऊन त्यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. तर आज हा पक्ष प्रवेश सोहळा आपण इकडं आयोजित करतोय. तर पहिले आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करू आणि मग आपण हा पक्ष सोहळा साजरा करू. तर सरफराज भाऊ, या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे मोठे पक्ष आहेत, परंतु एवढे मोठे पक्ष असताना सुद्धा तुम्हाला निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये येण्याचं काय प्रयोजन आहे? भावे सरांचा जे सिद्धांत आहे तो पटलेला आहे आणि जे सुराडकर म्हणजे तुम्ही जे काम करताय ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताय आणि याला काहीतरी पाठबळ भेटावा म्हणून मी याच्यात प्रवेश करतोय. काय बाकी उद्देश काही नाही, एवढंच उद्देश आहे काही पार्टी चांगल्या काम करावी आणि जे बी समाजासाठी मला प्रत्येक समाजासाठी निर्भयपणे उभी राहते त्या हिशोबाने मी पक्षात प्रवेश केलेला आहे. आणि या पक्षामध्ये प्रवेश करत असताना हो, तुम्हाला कोणी दबाव टाकला का? कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही याला बळी न पडता एक काहीतरी माणसाने चांगलं काम करावा आणि चांगलं काम असं आपल्या हातून होत नाही. तर कुठल्या तरी याच्यात जर आपण गेलो किंवा समजा एखादा मागे सपोर्ट जरी राहिला तरी ते सपोर्टच्या माणसानं जिथं रुपयातून आपण 10 पैसे काम चांगले करतो तिथं ₹1 आपण काम चांगलं करू शकतो. हा दृष्टिकोन ठेवून मी या पक्षात प्रवेश केलेला आहे. पण मग आता कसं होतं की आम्हाला लोक येडे पण म्हणतात, काही रात्री 3 वाजता जाऊन आंदोलन करतात. बरोबर, याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता ते असं आहे जे म्हणता येडे, आता ज्याला हे राहते म्हणजे काहीतरी काम करण्याची इच्छा असती किंवा त्याची मला मानसिक शक्ती असती त्याला वेळ काळ पाहिला जात नाही आणि त्यावेळेस कधीही माणसाने निम्या रात्रीला जर बोलवलं तर माणसाने हजर व्हायला पाहिजे आणि त्यालाच म्हणजे सिद्धांत म्हणते आणि त्यालाच पूर्ण हा पक्ष आहे आपला आणि पक्षाची मजबूतीसाठी कोणताही वेळ काळ न बघता माणसाने उभं राहावं ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. तर असं आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम चालतंय की हे ध्येय वेळे लोक आहे जे पण निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये ज्यांना पण प्रवेश करायचा असतो हे लोक काहीतरी ध्येय घेऊन येतात आणि ते ध्येय वेळे असतात. म्हणजे आता सरफराज शेख यांनी स्वतःहून असं जाहीर केलंय की मला या पक्षात यायचं होतं, महाराष्ट्राचं काम आवडतं, या गोष्टी होत राहतात आणि हेच आपलं संघटन वाढवायचं कार्य चालू आहे की आपल्या कार्यातून माणूस स्वतः येतोय जवळ आणि पक्षाचं संघटन वाढवतोय. तर या बाबतीत आमचे शहराचे उप शहर अध्यक्ष गोकुळ पगारे या आपल्याशी संवाद साधतील. वंदे मातरम सर्वांना. मी गोकुळ पगारे, पिंपळगाव वसंत शहर उपाध्यक्ष आणि आज या ठिकाणी सरफराज भाऊ जे आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आम्ही करतो सर्व कार्यकारिणीच्या वतीने की तुम्हाला पक्षाचे तत्व, कार्यपद्धती आणि कार्याची जी म्हणजे अगदी वेळे झोपून घेऊन समाजासाठी काम करण्याची जी वृत्ती, त्या वृत्तीला तुम्ही स्वतःहून म्हणजे अंगीकारून आणि मग पक्षात येण्याचा निर्णय घेतला. याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आहे. आणि या ठिकाणी आज आपण हा पक्ष प्रवेश करतोय. मी तर कामावर होतो, कामावरून आलेलो आहे. भ्रष्टाचार अन्यायाच्या विरोधात लढणार नाही त्यामुळे आपण उभे राहिलेलो आहे पार्टीचे अशा पद्धतीने आसमंताच्या खाली आणि जे पुण्याचं काम आपण केलंय पाणपोईचं त्या पवित्र स्मृतीला साक्ष ठेवून आजचा हा पक्ष प्रवेश आपण करून घेतोय. तर पिंपळगावचे कार्याध्यक्ष
त्याचप्रमाणे पिंपळगावचे शहर संघटन या दोघांच्या हातून आपण आज सरफराज शेख यांचा पक्ष प्रवेश करून घेऊ. सोयशे साहेब तुम्ही या बाजून या. तुम्ही दोघांनी मिळून त्यांना टोपी घाला. घाला घाला घाला. जनताच मालक, जनताच मालक. मुखी विचारी कुणी आका, मुखी विचारी कुणी आका. लाचखोर भ्रष्टाचारी, अरे लाचखोर भ्रष्टाचारी, लाचखोर भ्रष्टाचारी. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद 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 निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद. तर अशा पद्धतीने आपण हा पक्ष सोहळा साजरा केलेला आहे. निळ्या आकाशाखाली बघा काय होतं की ज्यावेळेस पण एखादा पक्ष प्रवेश असतो त्यावेळेस त्याचा सोहळा खूप मोठा असतो, परंतु हाच आपला खूप मोठा सोहळा आहे. आणि या अशा सोहळ्यांमुळेच ही लोक भारावून जातात आणि पक्ष प्रवेश करतात. पण भारावून जातात याचा अर्थ असा नाही की कशालाही भारावून जातात. जे आपलं काम बोलतंय आणि त्या कामातून त्यांची चांगलं काम करण्याची इच्छा असते, या उद्देशाने लोक आता एकमेकाला जोडायला लागले आणि भ्रष्टाचार नष्ट व्हावा, अन्यायाचा प्रतिकार व्हावा या दृष्टिकोनातून एक संघटन तयार होतंय. धन्यवाद. एकच लक्ष, जनतेचे प्रश्न.